पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात आणि गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवून देणारी एक घटना सोमवारी समोर आली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी चक्क जेलमधून ऑनलाईन पद्धतीने महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावली. खून प्रकरणातील आरोपींनी थेट तुरुंगातून लोकप्रतिनिधी म्हणून सभेला उपस्थिती लावल्याने केवळ पुणे शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. या सभेच्या सुरुवातीपासूनच महापालिकेत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. सभागृहात हा राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच सर्वांचे लक्ष स्क्रीनकडे वेधले गेले. या स्क्रीनवर आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर झळकत होत्या. नगरसेवक म्हणून आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून त्यांनी या सभेत ऑनलाईन सहभाग नोंदवला होता. लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या सभेला उपस्थित राहता यावे यासाठी त्यांनी न्यायालयाकडे विशेष परवानगी मागितली. कायदेशीर तरतुदींचा आधार घेत न्यायालयाने त्यांना ही परवानगी बहाल केली. त्यानुसार कारागृह प्रशासनाने या दोन्ही महिला आरोपींसाठी ऑनलाईन उपस्थितीची व्यवस्था केली होती. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर या दोघींनी पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्वसाधारण सभेला उपस्थिती लावली, जी शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. आंदेकर कुटुंबाचा राजकीय प्रवास वादग्रस्त राहिलेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आपली ताकद पणाला लावली होती. मात्र भाजपच्या वाढत्या प्रभावासमोर राष्ट्रवादीला संघर्ष करावा लागला. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी कारागृहात असलेल्या लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांना उमेदवारी देऊन मोठा राजकीय खेळ खेळल्याचं म्हटलं गेलं. त्यांच्या निर्णयावर त्यावेळी मोठी टीकाही झाली आणि नवा वाद ओढवून घेतला गेला. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे तुरुंगात असूनही आंदेकरांनी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवलं आणि महापालिका निवडणुकीत विजय संपादन केला. आगामी निवडणुका लढवण्यासाठीही बंडू आंदेकर, लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांनी न्यायालयात अर्ज केला होता, ज्याला न्यायालयाने संमती दिली होती. पुण्यातील टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण शहर हादरलं होतं. सप्टेंबर 2025 मध्ये पुणे पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना अटक केली होती. ही घटना तेव्हा घडली जेव्हा पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला होता आणि विसर्जन मिरवणुकीला काही तासच शिल्लक होते. पोलिसांच्या बंदोबस्ताला आणि खाकी वर्दीला आव्हान देत आंदेकर टोळीने वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर याची हत्या केली होती. या थरारक खून प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एकूणच खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये असतानाही लोकप्रतिनिधी म्हणून महापालिकेच्या कारभारात सहभाग घेतल्याने लोकशाही आणि गुन्हेगारीच्या सरमिसळीबाबत आता नवीन चर्चांना तोंड फुटलंय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.